कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जैन मॅम। जैन, सगळी तयारी झाली आपली? हो मॅडम, एक तुकडी तैनात केली आहे। आज काय पण करून अपर्णा मॅडमचा तपास झालाच पाहिजे। बाकी काही असून द्या, पण काल सारखं फसून माघारी येऊ नका आणि सतत अर्जुन बरोबर राहायचं, कळलं का? हो मॅडम। चिंचुके, अपर्णा मॅडमला शोधायचा आज शेवटचा दिवस आहे। हो 9 वाजलेत तरी अर्जुन आला नाहीये। काय करायचं काय आपण? मॅडम, मी साहेबांना फोन लावून बघू का? बरं, लावा। काय झालं? हो मॅडम, साहेब फोन उचलून झालेत। काय? हा ना, इथं आपल्याला उशीर झालाय आणि साहेब असं का वागायला लागलेत काहीच कळण झालंय मला। चिंचुके, मला अर्जुन कालपासून बदलल्यासारखं वाटतं। नक्कीच असं काहीतरी आहे जे तो आपल्यापासून लपवतोय। काय करावं? जे आत्ता माझ्या मनात येत ते करायला गेलो आणि काय फसलं तर आप्पीच्या नावाला धक्का लागल, आणि नाही करायचं म्हणलं तर अमूलला काय सांगावं? दाद्या, पैसे दे ना, ते सामान आणायचे। हो, आणू द्या। उद्या? उद्या? दाद्या, काय बोलू राहिलं तू? कवापासून मी ओढू राहिले? अरे पोरांना डब्यात द्यायला नाही काय, सामान आणायचंय ना, दे पैसे। कशाला किरकिर करू राहिली का? ही पोरं काय आपली आहेत का? पैसे काय झाडा लागतात का? काम उरकन जा घरी। वडे काढून ठेवलेत, धंद्याचा टाइम इथनं हलू नको। हो, ते तू नको मला शिकू। हं? घरी जा, आणि ते पोलिसाबद्दल बोलू लक्षात आहे ना? हा, दिपे, दिपे, काय विचारलं मी तुला? हा, हाय माझ्या लक्षात। दाद्या, ते पोलीस मला काऊन शोधू राहिले? एवढ्या चौकशाला करू राहिली का? ते भेटला काय तुला? नाही नाही, तो कुठे भेटतोय मला? मी आपलं सहज विचारलं। माझ्याकडे परत चौकशा करायच्या नाहीत, कळलं का? घरी जा, आणि तो पोलीस शोधतोय त्यावर काम करायचं आणि गुमान घरीच राहायचं। तो बिल्डर मला शोधतोय, डगत गोळीबार करतोय, निधी प्रकार दिपे, काय बडबड करू राहिली का? मला काय कळून राहिलं का? तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या पुढे गप्पच वाचायचं, कळलं का? जा घरी जा, चल। राजा, अरे तू फोन ठेव, तिकडे बघ तुझ्या बहिणीच्या पाठीमागं कोण गेलंय? कोण गेलं? कोण गेलंय माहित नाही बाबा, बघ तू जाऊन।
कुठे गेली? बदग्या ओय. झाला का पाठलाग करून? ऐकून घे जरा तू माझं इथं जरा. तुला काल काय सांगितलं होतं मी? तुला कळत नाही? एकदा सांगितलं होतं ना माझं पाठलाग करायचं नाही म्हणून. अरे बदग्या तुझं काय वय का पोरीच्या मागे फिरायचं? काल तुला सांगितलं होतं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून. इथं ना कोणाला विचार दीपा काय चीज आहे. तुझ्यासारख्या उंग्यांना कसं सरळ करायचं ना मला चांगलं माहिती आहे. अगं काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. तुझा काहीतरी गैरसमज होता, माझं ऐकून तू तरी. काय बावळाच का रे? तुला कळत नाही का? कालचा अजून नाद आहेच का डोक्यात? अगं ऐकून. लांबून बोलायचं. अगं ए, लांब. अगं ए बघ, इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, सिनियर इन्स्पेक्टर मी कोथरूड पोलीस स्टेशनचा. 3 स्टार आहे तिथं. ही वर्दी खरी आहे, नाटकातली नाही. ऐकून घे की मी काय म्हणतोय ते एकदा. बाबू ऐका ना, सॉरी बरं का चुकलं माझं. असं नाही. माझं नाही काय चुकलं, तुमचं पण नाही काय चुकलं. तुम्ही काम मी दादाने काय केलंय का? नाही 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 कुणी काय नाही मग केलं. कोण माझं काय ऐकून घे, केलं? ऐकून तुम्ही घे. मी कशाला तुला मागं सांगतोय. मागं येताय माझ्या? अगं मागे नाही, ऐक हळू हळू हळू. तिथं बस तू. नाही नाही नको नको. बसून बोलू ना आपण, बसून बोलू. ये 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 ये. मी जातो पुढे. ये बाबू 2 मिनिटं बसून बोलू. नाही काय नाही, ये बस हळू हळू. अगं हे बघ दीपा, तू ऐकून घे. हे बघ, मला जर तुला त्रासच द्यायचा असता तर मी आतापर्यंत दिला असता ना. मी असं शांत बसलो असतो का? मी तुला काल तरी त्रास दिला का? मी तुला आज तरी त्रास दिला का? हा मग आता काय म्हणजे काय म्हणणं आहे? ऐकून घे मी काय म्हणतोय ते. हे बघ, ही अपर्णा सुरेश माने माझी बायको आहे, पुणे जिल्ह्याची कलेक्टर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.